मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 15 मार्चच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडं मात्र आता रंगपंचमीच्या दिवशी भैरवीने जो काही खेळ मांडलेला असतो तो मात्र तिला नंतर लक्षात आले की आपण काहीतरी वेडवाकडे केलं आहे. या जगन्नाथ आणि सावलीचाच हात दिसतोय. यांनी आपल्याला भांग पाजवली आहे. त्यानंतर मग भैरवी तिथे काही शांत बसत नाही. पुढे चालून ती सावलीचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करते की सावली कधीच आई होऊ शकणार नाही हे तिला सगळ्यांच्या समोर आणि त्याच्या सगळ्या फॅमिलीला माहिती करून द्यायचं असतं. भैरवीचा आता एवढा प्लॅन असतो. त्यानंतर भैरवीने काय तो गोंधळ रंगपंचमीच्या दिवशी केलेला तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, भैरवीजीचा शो तर मस्त होता, पण मात्र भैरवीजींना भांग कुणी पाजली हा कार्यक्रम कुणी मांडला. तर सावली आणि जगन्नाथ थोडे घाबरल्यासारखे होतात. पण तेवढ्या वेळामध्ये घरातले सगळेजण आश्चर्याने राजकुमारकडे बघू लागतात. राजकुमार पूर्णपणे बदललेला असतो. तर तेवढ्या वेळामध्ये राजकुमार म्हणू लागतो, घरात तर फक्त दूधच होतं, मग भैरवीजीच्या दुधामध्ये भांग कोणी मिक्स केली आणि घरामध्ये भांग मात्र कुणी आणली आहे, लवकरात लवकर सांगा. तर त्यावेळी सगळेजण काहीच उत्तर देत नाही, शांत बसतात. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, काय रे बबलू, घरात तर फक्त दूधच होतं ना. तर बबलू पण मांडू लावत हो म्हणतो. आणि मग त्यानंतरच लगेच राजकुमार जगन्नाथकडे बघू लागतो. म्हणू लागतो, काय जगन्नाथ, घरामध्ये भांग कुठून आली आहे. तर जगन्नाथ काहीच बोलत नाही. तर राजकुमार म्हणू लागतो की जगन्नाथ खरं खरं सांगायचं बरं का, भैरवीला भांग कुणी पाजली आहे. तर राजकुमार जगन्नाथ म्हणू लागतो, अरे राजकुमार, तू मला असं का विचारतोय, ती भैरवी आहे, तिला कशाला कोणी भांग पाजेल, ती ना स्वतः हे सगळं करू शकते ना. तर सावली देखील मांडूला व जगन्नाथच्या साईडनं होच म्हणत असते. तर त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, जेव्हापासून तिचं ते सत्य समोर आलंय ना तेव्हापासून ती वेड्यासारखीच करायली आहे, तुला तर चांगलंच माहिती आहे. ती स्वतःच्या हाताने पण भांग पिऊ शकते ना, आम्ही काय करणार आहे तिच्यासाठी, भांग वगैरे आम्ही नाही पाजणार. तर त्यावेळी राजकुमार जगन्नाथचं हे असं बोलणं ऐकून शांत बसतो. आता पण तितक्यामध्ये तरी भैरवी शांत बसत नाही. तिला सावलीचं सत्य फॅमिलीसमोर म्हणजे सगळ्या कुटुंबासमोर आणायचं असतं. तर त्यावेळी भैरवीजी एका ब्राह्मणाला शोधून काढते, एका गुरुजीला घरी घेऊन येते, जेणेकरून चंद्रकांत आणि राजकुमार आणि सगळेजण सारंग सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसेल, चक्क म्हणजे त्रिलोत्तमाचा देखील विश्वास बसेल अशा गुरुजीला भैरवी घरी घेऊन येते. गुरुजी जेव्हा घरी आले सावलीची पत्रिका बघतात. अगोदर तर जगन्नाथजीने सावलीला सांगितलेलंच असतं की सावलीच्या नशिबामध्ये तिच्या आयुष्यामध्ये संतती प्राप्ती नाहीच आहे, सावली कधीच आई होऊ शकणार नाही. सगळं सारंगला जगन्नाथजीने सांगितलेलं असतं. पण जगाने सारंगला भीती या गोष्टीची असती की सावलीला हे अचानक माहिती झाल्यावर तिला किती मोठा धक्का बसेल. यामुळे जगन्नाथ आणि सारंगला प्लॅन करून सावलीला नाही सांगायचं असं ठरवलेलं असतं. पण ते गुरुजी डायरेक्टली सावलीला घरी येऊन म्हणू लागता, सावलीची पत्रिका बघता आणि डायरेक्टली सगळ्या परिवारात देखत सांगू लागता की या मुलीच्या आयुष्यामध्ये, हिच्या नशिबामध्ये संतती विरहाचे योग आहेत. ही मुलगीला मातृत्व आहे, पण मात्र ते तिला उपभोगता येणार नाही. आणि हे सगळं ऐकून तर मात्र घरातल्या सगळ्या जणांना खूपच मोठा धक्का बसतो. भैरवीजीला तर अगोदर तिच्या अंशाला दिवा हवा असतो, जेणेकरून तिला ऐश्वर्याकडून अमृताकडून तर नाही भेटला, पण तिला सावलीकडून खूप अपेक्षा असती. त्यामुळे आता तिची अपेक्षा तीही खंडित झालेली असती. त्यामुळे भैरवीला तर खूपच मोठा धक्का बसतो. पण हे सगळं प्रकरण बघून त्रिलोत्तमा मस्त हसत असते. तिला वाटत असतं या सावलीला जर नाही संतती झाली तर माझ्या ताराला तर होईल ना, मग ही त्रिलोत्तमा माझ्या ताराला तर जीव लावेल ना, भैरवीच्या एवढंच मनात असतं. पण त्या गुरुजींना जे काही खरं असतं सावलीची पत्रिका बघून सांगितलेलं असतं. सारंगला देखील त्यावेळी चक्क घाम फुटतो की खरंच जगन्नाथजीने मला सांगितलं होतं, मला असं वाटलं की ही बातमी विठुरायाच्या आशीर्वादाने खोटी ठरल, पण हे तसं काही झालं नाही. हे एकदम सावलीनं जेव्हा ऐकलं तिलाही मात्र खूप मोठा धक्का बसला की मी कधीच आई होऊ शकणार नाही. सारंग सर इतक्या दिवसमध्ये माझ्यापासून खूप लांब लांब राहत होते, त्यांना ही गोष्ट थोडीफार तरी कळाली होती, त्यामुळेच हे माझ्यापासून खूप लांब लांबच राहत होते. सावलीच्या लक्षात येतं. सावली डायरेक्टली रडू लागते. घरातल्या सगळ्यांना देखील धक्का बसतो. पण भैरवी मस्तपैकी हे प्रकरण हसत मजेत बघत असते. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला अजून काय बघायला मिळतं. तोपर्यंत मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.